हाय हाय फ्रेंड्स, हे बघा इथं मी मशरूमची भाजी करणार आहे. भाजी करते मी आता. हे बघा इथं मशरूम आणले. ते काय केलं मी वरची इकडनं सालं काढली मी थोडी थोडी. हे बघा थोडं थोडं असं काढून घेतलं आणि दोनदा साध्या पाण्याने धुवून घेतलं मी. त्याच्यानंतर गरम पाण्यामध्ये मी टाकले ह्यांना थोडा वेळ 15 मिनटासाठी, अर्धा तास बोललं तरी चालेल. आणि त्याच्यानंतर मी याचे कटिंग केले. कटिंग केल्यावर मी आता तेलामध्ये परतून घेते. आहे बघा, तेलामध्ये मी परतून घेते. आणि इकडे मी बघा वाटण केलं आहे. एक मोठा कांदा, 4 टॅमॅटो, थोडंसं खोबरं ओलं घेतलं मी थोडंसं, आणि जिरं, कढीपत्ता हे चांगलं मी फ्राय केलं. आणि मग ह्याचं मी वाटण करून दाखवणार आहे तुम्हाला. हे बघा आपले मशरूम फ्राय करून झालेले आहेत. हे बघा तेलामध्ये ते मी काढून घेते. इथं मी 4 पळी तेल घेतलं आहे. आता इथं जिऱ्याची फोडणी देते. जिऱ्याची फोडणी दिली. आता यामध्ये मी वाटण टाकते. मी परतून घेते. हे बघा इथं मी वाटण परतून घेते तेलावर. यामध्ये मी आता हळद टाकते, लाल मिरची पावडर टाकते, धना पावडर, गरम मसाला, हे सगळं मी मिक्स करते. हे बघा यामध्ये मी पाणी टाकते आता थोडं. आणि मशरूम मी फ्राय करून घेतले, त्यातलं ते पाणी सुटलेलं तेही पाणी मी यामध्ये ओतते. आपण धुवून स्वच्छ घेतलेलं होतं ते मशरूम. आणि मग तेलावर फ्राय केले ते. त्याचं पाणी पण यामध्ये मी टाकलं आहे. आता एक उकळी आली की चवीनुसार मीठ टाकते. हे बघा एक उकळी आली आणि आपले परतून घेतलेलेच होते तेलावर, त्यामुळे गरमच झाले. आता गॅस बंद करून टाकायचा आहे. परतून हे थोडंसं मिक्स करते आणि गॅस बंद करायचा. यामध्ये चवीनुसार मीठ टाकते. मीठ अगोदर टाका. हे बघा मस्त थरी आलेली आहे बघा. सुंदर आपली झाली आहे बघा, थरी आलेली आहे. हे बघा छान. मीठ पण याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल. सुंदर झाली आपली मशरूमची भाजी. या खायला. इथं लाल दिसते, पण इकडे बघा सुंदर झालंय बघा, छान झालंय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. आपली झाली मशरूमची भाजी. वरून तुम्ही कोथिंबीर टाका.